आमदार अमरीशभाई पटेल पोलीस भरती प्रशिक्षण केंद्र शिरपूर मार्फत शिरपूर तालुक्यातील युवक व युवतींसाठी पोलीस भरती प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे। तिसऱ्या बॅचसाठी 7 मे 2025 रोजी आर.सी. पटेल फार्मसी महाविद्यालयाच्या मैदानावर सकाळी 6 वाजता मुला-मुलींची निवड चाचणी घेण्यात येणार आहे। एसव्हीकेएम अध्यक्ष आमदार अमरीशभाई पटेल, आमदार काशीराम दादा पावरा, एसव्हीकेएम सह अध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुक्यातील युवक व युवतींसाठी श्री विले पार्ले केळवणी मंडळतर्फे पोलीस भरती प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। टप्प्याटप्प्याने हे प्रशिक्षण देण्यात येत आहे। आतापर्यंत 2 तुकडीचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे। आतापर्यंत 1 PSI मनोज पाटील, 17 होमगार्ड, 1 महाराष्ट्र पोलीस राजश्री भिल, 1 RRPF रितेश पावरा, 4 वनरक्षक रंजना पावरा, आरती पावरा, रवीन पावरा, मनोज पावरा तसेच 7 आर्मी तेजस आबा मराठे उंटावद, महाजन मानव मनोहर अंबिकानगर पावरा, विशाल बळीराम खामखेडा, प्रमोद विक्रम पारधी उंटावद मराठे, वैभव भानुदास जनतानगर, राजपूत सिद्धांत ईश्वर सिंग जातोडा, दीपक पवार तांडे स्पोर्ट्स विद्यापीठ राज्यस्तर कांस्य पदक 4 बाय 400 मीटर रिलेमध्ये आकाश पावरा अशा प्रकारे विद्यार्थी यशस्वी झालेले आहेत। या सर्व शारीरिक प्रशिक्षणाची जबाबदारी ही सुभाष पावरा यांना देण्यात आली असून बौद्धिक प्रशिक्षणासाठी उच्च दर्जाचे शिक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे। आर.सी. पटेल फार्मसी महाविद्यालयाच्या मैदानावर 7 मे रोजी सकाळी 6 वाजता मुला-मुलींची निवड चाचणी घेण्यात येऊन नंतर त्यांना शारीरिक व बौद्धिक प्रशिक्षण देण्यात येणार आहे। यावेळी इच्छुक विद्यार्थ्यांनी मुला-मुलींनी उपस्थित राहण्याचे आवाहन सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक अंसाराम आगरकर यांनी केले आहे। आमदार अमरीशभाई पटेल आणि भूपेशभाई पटेल यांच्या संकल्पनेतून शिरपूर तालुक्यातील होतकरू आणि गरीब विद्यार्थ्यांसाठी माननीय अमरीशभाई पटेल पोलीस प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आलेलं आहे। या पोलीस प्रशिक्षण केंद्र हे माहे ऑक्टोबर 2024 रोजी मध्ये करण्यात आलं होतं। आतापर्यंत 2 तुकड्या तयार झाल्या आहेत आणि दोन्ही तुकड्यामध्ये 1 PSI, 2 पोलीस, 17 होमगार्ड, 4 वनरक्षक आणि 7 भारतीय सैन्यामध्ये मुलं भरती झालेली आहेत। ही 5 ते 6 महिन्याची कमाई आहे ह्या प्रशिक्षण केंद्राची। आणि एक मुलगा मनोज पावरा जो आहे हा महाराष्ट्र लेवलवर 400 मीटर रिलेमध्ये कांस्य पदक घेऊन आलेला आहे ह्या प्रशिक्षण केंद्राचा। आता ह्या दोन्ही तुकड्यांचे प्रशिक्षण पूर्णतः झालेलं आहे। 7 मे रोजी पोलीस ग्राउंड फार्मसी पोलीस ग्राउंड येथे नवीन बॅच आम्ही भरती करीत आहोत। त्यात मुलं आणि मुली, जे मुलं 12वी पास, मुली ज्या 12वी पास आणि त्यात नंतरच्या असतील त्यांनी फार्मसी ग्राउंडवर यावी। 800 मीटरच्या शर्यतीमध्ये पहिला, दुसरा, तिसरा असे मुलं आम्ही सिलेक्ट करणार आहोत। जे मुलं खरंच होतकरू आणि करायलायक असे मुलं हेरून आम्ही परत त्यांना 3 महिन्याचं प्रशिक्षण देणार आहोत। आता ज्यावेळेस पोलीस भरती येईल त्यावेळेस ह्या 2 बॅच आणि आता आम्ही तयार करत आहोत 3 बॅच, असे एकूण 100 पोलीस तरी आपले शिरपूर तालुक्यातून एकाच वेळेस SRPF, जेल पोलीस आणि महाराष्ट्र पोलीसमध्ये लागले पाहिजे असं आमचं टार्गेट आहे। तरी मी याद्वारे सर्वांना आव्हान करतो, शिरपूर तालुक्यातील सर्व होतकरू मुलांना आव्हान करतो की 7 मे रोजी सकाळी 6 वाजता फार्मसी ग्राउंड येथे न चुकता हजर राहा। आम्ही आपली वाट पाहतो। धन्यवाद।